एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मागच्या 1-2 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, ज्याच्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा एक 40-45 दिवसांनी पुढे गेलेली आहे आणि त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरच्या जागा येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर या पूर्ण घडामोडीमध्ये ज्या टीमनं पुढे येऊन किंवा पुढाकार घेऊन ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात आणल्या, त्या टीममध्ये कुणाकुणाचा सहभाग होता त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करण्यासाठी, त्याचबरोबर आता आपण हाफ लढाई जिंकलेलो आहोत. इथून पुढे आपला पाठपुरावा जो आहे तो कृषीच्या जागा कशा या ॲडव्हर्टाईजमध्ये समाविष्ट होतील तर त्या संदर्भात आहे. तर इथून पुढची प्रोसेस कशी असणार आहे आणि सगळ्यात शेवटी कृषीच्या जागा तरी आता 100% येणारच आहेत. मग काही विद्यार्थी पॅनिकमध्ये आहेत की यावर्षी ॲडव्हर्टाईज नव्हती म्हणून आम्ही दुसऱ्या एक्झामचा अभ्यास करत होतो आणि आता आम्हाला अचानक कळते की आता यावर्षी जाहिरात येणार आहे. तर अशा केसमध्ये अशा विद्यार्थ्यांच्यासाठी पुढच्या 40 दिवसांमध्ये कशा पद्धतीचं नियोजन असलं पाहिजे किंवा जे विद्यार्थी राज्यसेवा देणार होते एक अनुभव म्हणून, कारण त्यांना ॲग्री एमपीएससीच करायचं होतं, खूप सिरियस नव्हते, मग अशा विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा ज्यांचा अभ्यास झालेला आहे पण इतक्या सिरियसली नव्हता, तर पुढच्या 40 दिवसांमध्ये त्यांनी कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखली पाहिजे जेणेकरून तेही प्रिलिम्स क्लिअर होऊ शकतील. तर ह्या सगळ्या विषयांबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. सो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी ज्या टीमनं हे सगळं घडवून आणलं किंवा शक्य करून दाखवलं त्या सगळ्या टीमची आणि टीम मेंबरची मी नावं घेतोय. सगळ्यात पहिलं नाव आहे आदित्य गरकल सर. तर आदित्य गरकल सर हे करंट अफेअर्स शिकवतात. आपल्याकडे सुद्धा प्रिलिमच्या बॅचला आदित्य गरकल सर असतात. त्यानंतर दुसरं नाव आहे गणेश गोंडाळ सर. तर आता गणेश गोंडाळ सर आणि आदित्य गरकल सर हे दोघंही नॉन ॲग्रिकॉस आहेत, पण ॲग्रिकॉसच्या समस्येसाठी स्वतःहून पुढाकार घेतलेले आहेत. तर त्याचबरोबर इतर काही लोक आहेत, जसं विकास सर आहेत एमपीएससी अचिव्हर्सचे, त्यानंतर भागवत सर आहेत, किरण सर आहेत द स्टील फ्रेमचे. तर या सर्वांनी आपल्याला मदत केली आहे. याच्यामध्ये ॲग्रिकॉस कोण कोण आहे बघा, तर संतोष लहाने सर आहेत कृषी पदवीधर युवा शक्तीचे, तुम्ही ओळखत असाल. मनीष मानकर सर आहेत, हे दोघंही कृषी विद्यापीठात ज्या भरती येतात तर त्या संदर्भात लढा देत आहेत. त्यानंतर पुढे आहे संदीप भुसारी सर, त्यानंतर सागर करे सर पॉलिटीचे सर आहेत. हे सगळे ॲग्रिकॉस याच्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपंट आहेत. तर यांच्यामुळं हे पूर्ण शक्य झालं. लक्षात घ्या, हा काय फक्त ॲग्री एमपीएससी पुरता मुद्दा नाही आहे, ह्याला खूप लार्जर कंटेक्समध्ये बघितलं तर आत्तापर्यंत सर्व कृषी मित्रांची किंवा ॲग्रिकॉसची अशी एकजूट कधी होत नव्हती. बरेचसे गट असायचे. हे पहिला टप्पा आहे, त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती सक्सेस मिळालेला आहे. तर याचा इफेक्ट जो आहे तो येणाऱ्या बाकीच्या परीक्षांवरती पण होणार आहे. इथून पुढे ज्या कृषी विद्यापीठांच्या परीक्षा आहेत, कृषी भरतीचा मोठा प्रश्न आहे. तुम्ही जर बघितलं आणखीन कृषी सेवकच्या ॲडव्हर्टाईज येणार आहेत. तर हा काही फक्त 250 जागांपुरता किंवा ज्यात 250 जागा काही मुलं सिलेक्ट होतील त्यांच्यापुरता हा मुद्दा नाही आहे. याच्यामुळं किंवा ह्या एकजुटीमुळं सर्व मुलं सुद्धा सिरियस झालेले आहेत. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केला तर आपण आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो, हा कॉन्फिडन्स याच्यातून आलेला आहे. त्या कंटेक्समध्ये मी या टीमचं अभिनंदन करतोय आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं आभार मानतोय. पुढचा याच्यामध्ये जो मुद्दा आहे की आता आपण अर्ध्या टप्प्यावरती आहोत, म्हणजे EWS मुळे आपल्याला पूर्व परीक्षा पुढे गेली. त्याचबरोबर वित्त विभागातून आता आपल्याला ॲग्रिकल्चरच्या जागांना मान्यता मिळालेली आहे. याच्या अगोदर तुम्हाला आठवत असेल तर डिसेंबरच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की कृषी आयुक्तालयातून जवळजवळ 250 जागा ह्या मंत्रालयात कळवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं 2024 साठी ॲग्रिकल्चरची जी वॅकन्सी आहेत किंवा ॲग्रिकल्चरची जी जाहिरात आहे ती 100% येणार. दुर्दैवानं 29 डिसेंबरला जी काही जाहिरात आली त्यामध्ये ॲग्रिकल्चरचा समावेश नव्हता. नंतर मी पाठपुरावा मंत्रालयात केला, त्यातून हे लक्षात आलं की वित्त विभागाकडे ही फाईल पेंडिंग आहे आणि कृषी विभागाचा आकृतीबंध कंप्लीट नसल्यामुळं सध्या ती तिथंच थांबलेली आहे. तर त्याला आता त्या फाईलला आता वित्त विभागातून मंजुरी मिळालेली आहे. येत्या काही दिवसात कदाचित पुढच्या 1-2 दिवसामध्ये साप्रवीतून ह्याला मान्यता मिळेल आणि सगळ्या जागा एमपीएससीला कळवण्यात येतील. तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये ही जी टीम आहे ही फॉलोअप घेत आहे. मी गणेश गोंडाळ सर आणि आदित्य गरकल सरांशी पर्सनली बोललेलो आहे. तर ह्या टप्प्यामध्ये सुद्धा आतापर्यंत तुम्ही सर्वांनी जशा पद्धतीनं सपोर्ट केला तसं इथून सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून किंवा मेसेजच्या माध्यमातून आपण सर्वांनी सपोर्ट करणं अपेक्षित आहे. किंवा पुण्यासारख्या ठिकाणी समजा आपल्याला
पर्सनली काही ठिकाणी व्हिजिट करावं लागत असेल तर तेही आपण करणं अपेक्षित आहे. ओके, आपण सपोर्ट केला तरच हे जे प्रयत्न करतायत इतकं कष्ट घेतायत ते कम्प्लीट होईल किंवा त्याला यश मिळेल. ओके, दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे काही विद्यार्थी पॅनिक मध्ये आहेत कारण त्यांनी मेंटल प्रिपरेशन नव्हतं केलं की ॲग्रीचे ऍड येऊ शकतात. काही विद्यार्थ्यांनी राज्यसेवेचा फॉर्म भरलेला आहे पण अभ्यास एवढा सिरियसली करत नव्हते कारण त्यांना ॲग्री एमपीएससीच करायचे होते. जस्ट एक्सपिरियन्स म्हणून मी राज्यसेवा पूर्व ह्या वर्षीचे देतोय अशा पद्धतीने अभ्यास करत होते. अगदीच अभ्यास त्यांचा काहीच झालेला नाही आहे असं पण नाही आहे, पण आता ॲग्रीच्या जागा येणार म्हटल्यानंतर एक टेन्शन लाईक सिच्युएशन आहे त्यांच्या बाबतीमध्ये की आता राहिलेल्या 40 दिवसांमध्ये मी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे जेणेकरून मी ही प्रिलिम्स क्रॅक करू शकेन. कारण लक्षात घ्या मेन्सला कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे. सो कारण मोस्ट ऑफ द राज्यसेवा करणारे पण ॲग्रीचा फॉर्म भरतील, ते ॲग्रीची मेन्सला क्वालिफाय पण होतील पण त्यांचं मेन टार्गेट हे राज्यसेवा असल्यामुळे ते कृषी सेवेची जी मुख्य परीक्षा आहे ते देणार नाहीत. तर ह्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जे आता सध्या टेन्शनमध्ये आहेत की 40 दिवसामध्ये कशा पद्धतीने मी नियोजन केलं पाहिजे तर जेणेकरून मी प्रिलिम्स क्वालिफाय होऊ शकेन, तर त्यांच्यासाठी इथून पुढचा पार्ट असणार आहे. ओके, आता पुढच्या मुद्द्याकडे येऊ की 40 दिवसांमध्ये कशा पद्धतीचा अभ्यास करायचा. आता माझी इव्हन ॲग्री राज्यसेवा प्रीची पण आता बॅच नुकतीच महिना 2 महिना झाली संपलेली आहे. तर त्यामधल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आता मला फोन येतात की सर माझं हे राहिलेलं आहे ते आहे, मी टेस्ट सिरीज सोडवतोय पण मला स्कोअर नाही येत आहे, मी आणखीन काय केलं पाहिजे. तर मला हे जाणवलं की या 40 दिवसांमध्ये कुठल्या पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतील किंवा तुमचा स्कोर आता जो येतोय तो सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह होईल. तर त्या दृष्टीनं मी हा व्हिडिओ बनवतोय किंवा ह्याचा पुढचा पार्ट असेल. त्याच्यामध्ये टू द पॉइंट तुम्हाला इथून पुढे कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, काय स्ट्रॅटेजी असले पाहिजे, कोणते सब्जेक्ट फोकस केले पाहिजेत आणि टेस्ट सिरीज सोडवताना कशा पद्धतीनं सोडवलं पाहिजे, पीवायक्यूचं काय महत्व आहे, अशा बऱ्याचशा गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. आता यामध्ये मी एक ओव्हरऑल तुम्हाला अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगणार आहे. इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमध्ये कुठले कुठले पॉईंट्स वगैरे वाचले पाहिजेत इतक्या डीपमध्ये हा व्हिडिओ नसणार आहे कारण खूप लेंदी व्हिडिओ होईल. तुम्हाला तसंही जर अपेक्षित असेल की मी इंडिव्हिज्युअली प्रत्येक सब्जेक्टवरती सांगावं की ह्या टॉपिकला आपण फोकस केलं पाहिजे तर तसंही कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती नक्की बनवेन. ओके, आपण स्टार्ट करूया. तर या प्रिपरेशनच्या काही मेन पॉईंट्स वरती आपण बोलूया. पहिला जो मुद्दा आहे की तुमचा आतापर्यंत सिलेबस कव्हर झालेला असणं अपेक्षित आहे. ओके, कारण अशी एक्झाम 21 तारखेला होणार होती तर आतापर्यंत सिलेबस कम्प्लीट झालेला असेल. समजा नसेल तर समजा ज्या सब्जेक्टचा सिलेबस राहिला असेल तर त्यासाठी काहीतरी एक डेडलाईन ठेवा की या तारखेपर्यंत मला तो संपवायचाच आहे. अदरवाईज मग तुम्ही राहिलेले दिवस सगळे तो सब्जेक्ट करत बसला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पुढच्या जे काही सब्जेक्ट राहिले असेल तर ते मॅक्झिमम 5-6 दिवसात किंवा अर्ध्या दिवसात तुम्हाला संपवणं अपेक्षित आहे. याच्यावर सीसॅट आता क्वालिफाईंग आहेत आणि सीसॅट मध्ये मोस्टली पॅसेजेस विचारले जातात, त्यामुळे पॅसेज जरी तुम्ही व्यवस्थित टॅकल केले तरी क्वालिफाय होत आहे. तरीही अगदीच याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आता या अगोदर युपीएससी मध्ये हे कॉमन होतं की जिथं सीसॅट मुळे प्रिलिम राहिली, पण आपल्याकडे असं होत नाही. पण अगदीच ज्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे अशांच्या बाबतीमध्ये सीसॅट मुळे सुद्धा प्रिलिम्स राहू शकतं. खूप नाही पण एक अर्धा ते 1 तास तुम्ही सीसॅटची प्रॅक्टिस करा, पॅसेज सोडवा, काही एक्झाम्पल सोडवा, क्वेश्चन्स टाइम मध्ये होतात का बघा. ऍटलिस्ट तुम्ही अबाव 100 तरी असलं पाहिजे. मग कुठे तसा कट ऑफ आपला 1/3 आहे 66 पर्यंत, पण अबाव 100 स्कोअर जात असेल तर मग तुम्ही निश्चिंत आहात. ओके, सो सिलेबस कम्प्लिशनच्या बाबतीमध्ये तो पॉईंट आहे. त्यानंतर पुढचं येतं तुमचा एकदा सिलेबस कम्प्लीट झाला किंवा सिलेबस कम्प्लिशनच्या दरम्यान सुद्धा तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी पीवायक्यूचा अनालिसिस केला असेल की कोणत्या टॉपिकवरती आयोगाने याच्या अगोदर प्रश्न विचारलेले आहेत. परत एकदा सिलेबस झाल्यानंतर सगळे पीवायक्यू बघा, तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की माझा आतापर्यंतचा जो अभ्यास झालेला आहे त्यानुसार मला काही पीवायक्यू वगैरे मी सोडवू शकतो. ओके, हे गरजेचं आहे. तुम्ही किती टेस्ट सिरीज सोडवत असाल आणि पीवायक्यूला इग्नोर करत असाल तर त्याचा उपयोग नाही, कारण पीवायक्यू हे म्हणजेच आयोगाने काढलेले पेपर आहेत. तर तुम्हाला एक त्याची काठिण्य पातळी किंवा कशा पद्धतीनं ट्विस्ट केलं जातं, कशावरती विचारलं जातं, आपला अभ्यास कितपत झाला एक जनरल आपल्याला आयडिया येते. ओके, ज्यांचे आता एखादे सब्जेक्ट राहिले असतील, जसं आता सिलेबस कम्प्लिशन पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितला, ज्यांच्या बाबतीमध्ये अजून काही सब्जेक्ट राहिले असतील किंवा एखादा सब्जेक्ट राहिले असतील त्याच्या बाबतीत सुद्धा आधी पीवायक्यूचं अनालिसिस करा आणि कशा कशावरती आयोगाने प्रश्न विचारलेत ते टॉपिक्स आधी करा. ओके, विनाकारण आता ही वेळ नाही की तुम्ही अगदी
सुरुवातीपासून टेक्स्ट बुक आणि सगळं त्या सब्जेक्टसाठी वाचत तुम्ही महिना दीड महिना घालवावा. ओके, ते कॉस्ट बेनिफिट मध्ये बसणार नाही. त्यापेक्षा पीवायक्यूच्या अनुषंगाने जेवढे पॉईंट्स आहेत ते फास्ट कव्हर करा आणि मग नंतर तुम्ही रिव्हिजनला येऊ शकता. सो पीवायक्यू अनालिसिस मस्ट आहे. जे अगदीच बिगिनर आहेत ज्यांना काही माहित नाही आहे, तुम्ही कुठल्याही पब्लिकेशनचं पीवायक्यू चं बुक घ्या प्रिलिमच्या बाबतीमध्ये, ज्याच्यामध्ये मागचे 10-12 वर्षाचे पीवायक्यू असतील, टॉपिक वाईज सॉर्टेड असतील, तेवढं सफिशियंट आहे. आपल्याला फक्त पीवायक्यू टॉपिक वाईज सॉर्टेड पाहिजे, जेणेकरून कुठलाही सब्जेक्ट आणि त्यातला सब टॉपिक आपण घेत असताना त्या टॉपिक वरती काय प्रश्न विचारले ते तुम्हाला इझिली कळेल. ओके, पुढे आपण जाऊ. अभ्यास किती झाला असला तरी जोपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीज सोडवत नाही किंवा पीवायक्यू ची प्रॅक्टिस करत नाही किंवा एमसीक्यू ची प्रॅक्टिस करत नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. एक्झाम एमसीक्यू चे आहे, तुम्हाला फक्त नॉलेज गेन करून बसायचं नाही आहे. ओके, ते मार्कामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. त्यामुळे पीवायक्यू ची प्रॅक्टिस केली पाहिजे. टेस्ट सिरीज तुम्ही सोडवले पाहिजेत. आता टेस्ट सिरीज बाजारात भरपूर अवेलेबल आहेत. म्हणजे हे काही प्लॅटफॉर्म नाही आहे की मी एखाद्या पर्टिक्युलर क्लासच्या टेस्ट सिरीजला मी प्रमोट करणं बरोबर होणार नाही. सो मी इतकं सांगेन की तुम्ही जे कोण तुमचे सिनियर्स असतील किंवा ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांना विचारा की कुठल्या कुठल्या क्लासेसचे टेस्ट सिरीज चांगले आहेत, तर ते तुम्ही घेऊन सोडवा. ओके, आता पुन्हा काय होतं की तुम्ही ज्यावेळी टेस्ट सिरीज सोडवायला लागता त्यावेळी मग तुमचा स्कोर कमी यायला लागतो, मग तुम्हाला टेन्शन येतं. आपल्या क्लासमध्ये पण आता जी बॅच झाली त्याचे जवळजवळ 3 टेस्ट आपण घेतले होते, तर बऱ्याच मुलांना मार्क्स कमी आले तर मग ते नाराज झाले, कॉन्फिडन्स डाऊन झाले. तर लक्षात घ्या, आयोगाचा जसा पेपर येतो तर त्याच्यापेक्षा जनरली कुठल्याही क्लासची टेस्ट सिरीज असेल ती थोडी अवघड काढलेली असते. काही क्वेश्चन सोपे टाकले की विद्यार्थ्यांचंच मग म्हणणं होतं की हा एवढे सोपे क्वेश्चन कुठे असतात वगैरे वगैरे. तर जनरली सगळे क्लासेस थोडे अवघड पेपर काढतात. ह्याला कारण हेही असतं की या स्टेजला अभ्यासात अजून एक महिना एक्झामला आहे, तर ह्या स्टेजला समजा तुम्हाला सोपे सोपे क्वेश्चन्स आले आणि तुम्हाला वाटलं की माझा स्कोर आता भरपूर येतोय आणि तुम्ही विनाकारण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायची शक्यता असते. सो जनरली सगळे टेस्ट सिरीज हे अवघड काढलेले असतात. सो इथं जो तुमचा स्कोर येणार आहे तो तुमच्या रेग्युलर आयोगाच्या एक्झामच्या कंपॅरिझन मध्ये कमी येणार आहे. ओके, सो टेस्ट सिरीज सोडवताना सगळ्यात एक थंब रूल अप्लाय करा की अजिबात स्कोर चेक करू नका. इथे काय आपल्याला टेस्ट सिरीज मध्ये कोणाची स्पर्धा करायची आहे का नाही, प्रिलिम फक्त क्वालिफाईंग साठी आहे. तुम्ही टेस्ट सिरीजचे मार्क्स जर बघितलं तर कमी असतील तर पुन्हा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होईल. सो बेटर वे, तुम्ही मार्क नका बघू, तुम्ही डिरेक्टली एक त्याचं इव्हॅल्युएशन करा. आता इव्हॅल्युएशन टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर कशा पद्धतीने करू शकता? पहिली गोष्ट की तुमचं किती क्वेश्चन्स बरोबर आले, ओके, त्यानंतर किती क्वेश्चन्स रॉंग आले, आणि हे दोन्ही मिळून तुमचे टोटल अटेम्प्ट किती होते. हे तुम्ही जेवढे प्रश्न सोडवाल, जेवढ्या टेस्ट सिरीज सोडवाल, प्रत्येकाचं तुम्ही असं इंडिव्हिज्युअली अनालिसिस करणं अपेक्षित आहे. आपलं नेमकं हे चुकतं, आपण प्रवास करत असतो पण प्रवासाचा स्पीड योग्य आहे का, डायरेक्शन योग्य आहे का, असलं काही बघत नाही. फक्त मी वाचतोय आणि माझा अभ्यास होतोय, मला एवढे सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत, मी एवढे टेस्ट सिरीज सोडवले, पण दादा तुझं ह्याच्यामध्ये चुकलं किती आणि त्या चुकलेल्याच्या बाबतीमध्ये तू पुढं काय केलं. एखाद्या टॉपिक वरचे प्रश्न जर तुमचे चुकत असतील तर पुढचा परत टेस्ट सिरीज घेण्यापेक्षा जे टॉपिक चुकलेले आहेत तुमचे, ज्या टॉपिक वरचे क्वेश्चन चुकलेले आहेत ते तुम्ही पुन्हा जाऊन रिवाइज करणं अपेक्षित आहे. आता एखादा प्रश्न चुकला असेल तर पुन्हा लक्षात घ्या की याच्यामध्ये 3 गोष्टी असू शकतील. एक तर फॅक्च्युअल डेटा विचारलेला असेल, आकडेवारी काहीतरी विचारली असेल. आता आकडेवारी तुम्हाला ती पाठ नसेल त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर चुकलं असेल किंवा तुम्ही स्किप केला असेल, जे काय असेल ते. ओके, त्यानंतर दुसरं असेल की कन्सेप्च्युअल प्रश्न असतात, काहीतरी कन्सेप्ट वरचे प्रश्न असतात. ओके, तर मग ते प्रश्न चुकला असेल तर ती ऍक्च्युअली कन्सेप्ट तुम्हाला बरोबर कळालेली नाही. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही ज्यावेळी अभ्यास करत असता तुम्हाला वाटतं की मला हे सगळं येतं, ओके, मला आता सायन्स वरती माझी कमांड आलेली आहे, पण ज्यावेळी तुम्ही पीवायक्यू सोडवता, ज्यावेळी तुम्ही टेस्ट सिरीज सोडवता त्यावेळी ऍक्च्युअली लक्षात येतं की खरोखर तुमची कॉन्सेप्ट बरोबर आहे का, तुम्हाला समजलेली आहे का, किंवा तुम्हाला वाचताना तरी असं वाटतं हे मला पाठ आहे, हे मला पाठ आहे. ज्यावेळी ऍक्च्युअली टेस्ट सिरीज देतो त्यावेळी मग 2 आकडेवारीमध्ये कन्फ्युजन होतं. मग हे सगळं मुळात आपण टेस्ट सिरीज देतोय का की या ज्या चुका ऍक्च्युअली एक्झामला होणार आहेत त्या आता टेस्ट सिरीज मध्येच व्हाव्यात, म्हणजे तुम्हाला ते रेक्टिफाय करायला, त्या दुरुस्त करायला तुम्हाला वेळ मिळेल. लक्षात येते का बघा. ओके, सो कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतील, फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतील, हे सोडून आणखीन काही क्वेश्चन्स असतील जिथं तुम्ही गेस वर्क केलेला आहे, ओके, आणि तुमचा गेस चुकलेला आहे.
आता याच्यामध्ये मग तुम्ही राईट आलेल्या क्वेश्चन्स मध्ये पण अशा पद्धतीने अनालिसिस करणं अपेक्षित आहे की तुम्ही किती क्वेश्चन्स गेस केले राईट आलेल्यांमध्ये, मग त्या गेस मध्ये किती राईट आले आणि किती रॉंग आले. ओके, आता ज्यावेळी आपण एखादा क्वेश्चन गेस करतो, क्वेश्चनचा आन्सर गेस करतो, तिथं काय अपेक्षित आहे, रॅन्डमली बाबा तुम्हाला लक्षात आलं की माझा अटेम्प्ट कमी झालाय, आता अटेम्प्ट तर एवढा कमी चालत नाही, मला सिनियरने सांगितलं होतं, सरांनी सांगितलं होतं, तर अटेम्प्ट वाढवावा लागेल, तर चला रॅन्डमली हे 10 क्वेश्चन आहेत आपण गोल करून टाकू. तर असे अटेम्प्ट वाढवायचे नसतात. लक्षात घ्या, कधीही पेपरमध्ये ज्यावेळी तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात ते चारीच्या चारी तुम्हाला नवीनच वाढतात, तुम्ही उत्तरापर्यंत जाऊच शकत नाही. तो अख्खा क्वेश्चन आणि त्याचे 4 पर्याय हे तुम्ही कुठेही वाचलेले नसतात, तुम्हाला काहीही संदर्भ लागत नाही. अशा वेळी तो क्वेश्चन बिनधास्त स्किप करा. लक्षात येतोय का बघा, तुम्ही एक सगळे विद्यार्थी करतात तीच टेक्स्ट बुक टेस्ट नोट्स वापरले असतील, पीवायक्यू सोडवले असतील, तर सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो बऱ्यापैकी एकाच लेवलचा असतो. त्यामुळे असे जे क्वेश्चन ज्याचं तुम्हाला काहीच आगापिछा कळत नाही, काहीच लॉजिक लावता येत नाही, ओके, चारही पर्याय नवीनच वाढतात, चारही पर्याय बरोबरच वाढतात, चारही पर्याय चुकीचेच वाढतात, अशा कंडिशन मध्ये क्वेश्चन स्किप करा. गेस कुठं करायचं, तर जिथं तुम्हाला इलिमिनेशन मेथडने 4 पर्यायांपैकी 2 पर्याय तुम्हाला माहित आहेत की पक्का चुकीचे आहेत. ओके, तर अशा वेळी जे काही शिल्लक 2 पर्याय राहतात ह्याच्यातलं कुठलंही रॅन्डमली तुम्ही चूज करा. लक्षात येतं, इथं तुमची प्रोबॅबिलिटी जी आहे ती जवळजवळ 50% आहे. ओके, तुम्ही कुठलंही एक रफ कॅल्क्युलेशन केलं, समजा तुम्ही 10 क्वेश्चन अशा इलिमिनेशन मेथडनी सोडवलं, प्रोबॅबिलिटी काय आहे, तर 50% तुमचं बरोबर आलं पाहिजे, कारण 2 मधून एक क्वेश्चन तुम्हाला एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, सो प्रोबॅबिलिटी 50% आहे. पण समजून चालू की 10 पैकी 5 च्या ऐवजी 4च क्वेश्चन्स बरोबर आले, बरोबर, तर आता 4 क्वेश्चनचे तुम्हाला मार्क मिळाले 8, त्यांचं चुकले किती, तर 6 क्वेश्चन चुकले, तुमच्या याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. सो मार्क कमी किती झाली, 3 कमी झाले मार्क, सो टोटल तुम्ही +5 मध्ये असता. सो तुम्ही 10 क्वेश्चन अशा पद्धतीने इलिमिनेशन काढलं तरी तुम्ही 4 बरोबर येऊन सुद्धा, अदरवाईज स्टॅटिस्टिकली 5 बरोबर येतील, 5 ला बघा तुम्हाला 10 मार्क मिळतील, 2.5 मार्क कमी होतील, 7.5 मार्क वाढतील तुमचे. लक्षात येतं, याच्यापेक्षा पण जास्त अॅक्युरेसी येऊ शकते, पण आपण एवढंच धरू. तर तुम्ही कधीही जर अटेम्प्ट वाढवणार आहात तर इलिमिनेशन मेथड वापरा, पर्याय कॅन्सल करा, काहीतरी लॉजिक वापरा, तुमचं सिक्स्थ सेन्स सांगितलं पाहिजे की हेच पर्याय मला वाढतं, कधीतरी मी वाचलेला आहे, अशा केसमध्ये तुम्ही अटेम्प्ट केले पाहिजेत. मग असे गेस वर्क किती आहेत तर हे सुद्धा तुम्हाला बघितलं पाहिजे. असं ज्यावेळी तुम्ही अनालिसिस कराल मग तुम्हाला ह्या गोष्टी कळतील की मला जे वाटत होते की हा फॅक्च्युअल डेटा मला पाठ आहे, इथं आकडेवारी मध्ये माझं कन्फ्युजन होतंय, परत ते तुम्ही रिवाइज करा. जिथं तुमचे कन्सेप्ट चुकलेले आहेत परत ती जाऊन कन्सेप्ट व्यवस्थित वाचा, त्या कॉन्सेप्ट वरती आणखीन काही तुम्हाला पीवायक्यू असतील, एमसीक्यू कुठे सापडले तर ते सोडवा. लक्षात येतंय, अशा पद्धतीनं आता तुम्ही टेस्ट सिरीज देत असताना तुम्हाला ज्या ज्या चुका जाणवतील त्या चुका तुम्ही रेक्टिफाय करत गेला, दुरुस्त करत गेला, तर तुम्ही प्रिलिम क्वालिफाय होण्या इतपत तुमचा अभ्यास झालेला असेल, किंवा अभ्यास आहे तर तो एक्झाम मध्ये मार्क्स मध्ये कन्व्हर्जन होईल. लक्षात येतं का बघा. ओके, सो पेपरचा अनालिसिस महत्वाचा आहे. तुम्ही नुसता टेस्ट सिरीज सोडवत गेला आणि मला एवढे मार्क पडले, तेवढे मार्क पडले, जास्त पडले तर खुश, कमी पडलं तर नाराज, तर याला काही अर्थ नाही. अजूनही वेळ तुमच्या हातात आहे, 40-42 दिवस अजूनही शिल्लक आहेत. ओके, तुम्ही मनावर घेतलं तर प्रिलिम इझिली क्वालिफाय होऊ शकता. प्रिलिम क्वालिफाय होणं काही रॉकेट सायन्स नाही. प्रिलिम ही एक फर्स्ट फिल्ट्रेशन आहे, इथं तुमची चाळणी पद्धत आहे. इथून तुम्ही जर मेन्सला क्वालिफाय झाला, अजूनही माझं वाक्य लक्षात ठेवा, तुम्हाला मेन्स नंतर आठवेल की तुम्ही जर मेन्सला क्वालिफाय झाला तर मेन्सला कॉम्पिटिशन खूप कमी आहे. याच्यामध्ये आणखीन एक आहे की आतापर्यंतच्या 21-22 ला जेवढ्या जागा होत्या साधारणपणे 203 आणि 215च्या आसपास जागा होत्या. ओके, तर आता यावर्षी तुम्हाला ज्या जागा येतील तर ते 258च्या आसपास येतील, म्हणजे जवळजवळ 50 जागा एक्स्ट्रा आहेत. 50 जागा एक्स्ट्रा म्हणजे जवळजवळ 700 ते 800 कॅन्डिडेट मिनिमम म्हणतोय, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पण असतील, तर एवढे कॅन्डिडेट एक्स्ट्रा मेन्सला इलिजिबल होणार आहेत. ओके, सो आतापर्यंत जो कट ऑफ आहे, जो आपला राज्यसेवेच्या कंपॅरिझन मध्ये 8 ते 10 मार्कांनी आपला जनरली दोन्ही एक्झाम मध्ये बघितलं. आता दोन्ही एक्झाम तर तशा टेक्निकल टाईप मध्ये होत्या, त्या का राज्यसेवा पूर्वच्या नव्हतं, पण आता एफएसओचं वगैरे लॉजिक लावलं तर एक 8 ते 10 मार्काचा गॅप आपल्याला यावेळी पण मिळणार आहे, प्लस आपला
त्यावेळी जागा पण जास्त आहेत. ओके, सो एक वेळ अशी पण होऊ शकतं की राज्यसेवा तुम्ही क्वालिफाय होणार नाही, पण ऍग्रीची प्रिलिमची आहे ती तुम्ही क्वालिफाय व्हाल. ओके, सो हा एक ऍडव्हान्टेज आहे. राज्यसेवेच्या कट ऑफच्या कम्पॅरिझन मध्ये तुम्ही एक कॉन्झर्वेटिव्ह जरी धरलं 5 ते 10 मार्काचा तुम्हाला एक गॅप मिळेल. ओके, सो खूप काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, त्यानंतर आता इंडिव्हिज्युअली सब्जेक्ट वरती आपल्याला चर्चा करायची आहे. आता तर इथं आपण सब्जेक्ट वाईज जर बघितलं कुठल्या सब्जेक्ट्सला आपल्याला फोकस करायचा आहे, तर याच्यामध्ये हा जो सिक्वेन्स आहे एन्व्हायरमेंट पासून हिस्ट्री पर्यंतचा, तर या सिक्वेन्सने तुम्ही फोकस केलं पाहिजे. आता एन्व्हायरमेंट कम्पॅरेटिव्हली इझी आहे. 5 क्वेश्चन्स विचारले जातात, तुम्हाला 4 क्वेश्चन्स इझिली सुटू शकतात. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही हिस्ट्रीला गेला तर हिस्ट्रीला तुम्ही कितीही अभ्यास केला तर मर्यादा आहेत, कारण क्वेश्चन्स कुठूनही विचारले जातात. असे ठराविक रेफरन्स बुक नाहीत की यातूनच क्वेश्चन्स येतात. सो हिस्ट्रीला सगळ्यात कमी वेळ द्या. स्कोरिंग सुद्धा कितीही इथं प्रयत्न केला तर स्कोरिंग खूप काही वाढणार नाही आहे, पण जिथं स्कोरिंग तुमचा कमी वेळेत वाढू शकतो, जिथं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करून तुम्हाला फेवरेबल सिच्युएशन असेल तर त्या सिक्वेन्स प्रमाणे करा. मी 1 बाय 1 तुम्हाला सांगतो. एन्व्हायरमेंट अतिशय छोटा सिलेबस आहे. 5 MCQ तुम्हाला विचारले जातील. तुम्ही एक ठराविक स्ट्रॅटेजी ठेवून अभ्यास केला तरी 4 तरी इझिली सुटतात. म्हणजे यावेळची या बॅचला मी जे काय एन्व्हायरमेंटसाठी नोट्स बनवल्या होत्या मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला शेअर करतो. त्यातून जरी तुम्ही रिव्हिजन केलीत तरी दॅट इज मोर दॅन सफिशियंट. ओके, सो एन्व्हायरमेंटचा मुद्दा संपला. दुसरा आहे त्यानंतर सगळ्यात जास्त स्कोरिंग, तो आहे पॉलिटी. आता जे विद्यार्थी क्वालिफाय होतात, रिपीटेडली क्वालिफाय होतात, ज्यांचं प्रिलिमवरती कमांड आहे, ओके, त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये हे कॉमन आहे की पॉलिटीमध्ये एखाद दुसरा प्रश्न सुटला तर सगळे क्वेश्चन्सचे आन्सर आहेत ते बरोबर येतात. ओके, आणि हे तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल, तुम्हाला ही पॉलिटी कम्पॅरेटिव्हली सोपं जात असेल, पण समजा अजूनही तुम्ही 50-60% पर्यंतचा असाल, बरोबर येत असतील, तर आणखीनही वाढवायला चान्स आहे. ओके, तुम्ही PYQ जर सगळं बघितलं तर आतापर्यंत इतक्या एक्झाम झालेल्या आहेत की असं कुठला एरिया राहिलेला नाही की जिथे पॉलिटीवरती प्रश्न विचारले गेलेले नाहीत. त्यामुळेच कदाचित आयोग आता थोडं फॅक्च्युअल डेटा, कोण कुणाला राजीनामा दिला, अशा क्वेश्चन्स मधून थोडं बाहेर येऊन कन्सेप्ट वरती आता प्रश्न विचारत आहे. ओके, पण तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, PYQ सोडवले, थोडं MCQचा प्रॅक्टिस केलं तर पॉलिटीवरती तुम्हाला इझिली कमांड मिळवता येते. त्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो जिओग्राफी आहे. आता जिओग्राफी 3 सेक्शन मध्ये डिवाइड केलेला आहे. वर्ल्ड जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी आणि महाराष्ट्र जिओग्राफी. आता महाराष्ट्राच्या जिओग्राफीमध्ये 1 ते 2 क्वेश्चन्स विचारले जातात आणि मोस्टली हे क्वेश्चन्स मॅप बेस्ड असतात. ओके, बाकी इंडियन आणि वर्ल्ड मध्ये पण तुम्हाला मॅप उपयोगी पडेलच, पण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जास्त आहे की तुम्ही एखादा ॲटलास ऑक्सफर्डचा असेल किंवा दुसरा असेल तर तो घेऊन तुम्ही मॅप समोर ठेवून अभ्यास करा. डेली इथून पुढे जो काय 40-42 दिवस आहेत, किमान एक अर्धा पाऊण तास तुम्ही मॅपचं रिडिंग करत चला, किंवा ज्यावेळी कंटाळा येईल त्यावेळी मॅप तुम्ही उघडून जे काही लोकेशन्स वगैरे आहेत, नद्या असतील, जे काही फीचर्स असतील ते बघत चला, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, तशाच पद्धतीने इंडियन आणि वर्ल्ड जिओग्राफीमध्ये पण मॅप बेस्ड तुम्हाला अभ्यास करता येतो. जे काय फिजिकल जिओग्राफीचा जो पार्ट आहे, प्राकृतिक भूगोल म्हणतात, तुम्ही 11वी-12वीची एनसीईआरटी केली तर त्यामध्ये बराचसा पार्ट कव्हर केलेला आहे. ओके, जे मराठीतून करतात त्यांना मराठीतून ते वापरू शकता. इंग्रजीमध्ये तर काय तुम्हाला नेटवरती अवेलेबल आहेतच PDF. ओके, जे काय तुम्ही रेफरन्सेस वाचला असाल, समजा काही राहिला असेल तर मॅप आणि एनसीईआरटी वाचून ते कव्हर करा. लक्षात येतं. त्यानंतर येतो इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं जर अनालिसिस केलं तर काही टॉपिक वरती रिपीटेडली क्वेश्चन्स आहेत, जसं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, पॉप्युलेशन आहे. ओके, काही रिपोर्ट्स आहेत, तर तुम्ही ते अनालिसिस करून ते टॉपिक आधी करून घेतले तर तुम्हाला सोपे जाईल. कम्पेअर टू हिस्ट्री किंवा सायन्स, इकॉनॉमिक्स सोपं आहे. आता काही ना इकॉनॉमिक्स मुळातच आवडत नाही, मला कल्पना आहे, पण अशा केसमध्ये सुद्धा तुम्ही थोडं PYQ बघून तेवढेच टॉपिक फोकस केलेत तरी तुम्हाला कव्हर होऊ शकतं. त्यानंतर येतो करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्स सुरुवातीला 1 वर्षापर्यंत केलं जायचं. आता एखाद दुसरा क्वेश्चन त्याच्या आधीच्या वर्षाचा पण येतो, पण अगेन कॉस्ट बेनिफिट अनालिसिस मध्ये बसत नाही. 1 वर्षापर्यंतच मॅक्झिमम तुम्ही करा. ओके, मग आता करंट अफेअर्स मध्ये कशावरती प्रश्न विचारतात, अवॉर्ड्स असतील, काही साहित्य अकादमी, काही कल्चरल विषय असतील, काही पॉलिटिकल विषय असतील, त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेत, मागचे 3-4 वर्षाचा जर तुम्ही PYQचा अभ्यास केला तरी तुम्हाला ट्रेंड लक्षात येईल. ओके, तर करंट अफेअर्स मध्ये
पॉलिटी एवढं तुमची अॅक्युरेसी नसणार, थोडे कमी पडतील, पण स्टील 70-80% तरी क्वेश्चन्स तुम्ही बरोबर आणू शकता. ओके, सो करंट अफेअर्स वरती फोकस करा. त्यानंतर हे जे खालचे 2 विषय आहेत, आता सायन्सच्या बाबतीमध्ये हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आणि हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कुठूनही क्वेश्चन्स विचारले जातात. तर या केसमध्ये जनरल सायन्समध्ये तुम्ही बायोलॉजीला फोकस करा. बायोलॉजी वरती क्वेश्चन्स आहेत ते प्रिडिक्टेबल आहेत, नोन सोर्स मधून विचारलेले असतात, त्यामुळे आन्सर करता येतात. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये थोडं ट्विस्ट केलेलं असू शकतं. ओके, ज्यांना अवघड जाते त्यांच्यासाठी मी हे सांगतोय, ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी सगळा सिलेबस करायचा आहे. ओके, पुढे येतोय आपण हिस्ट्रीला. हिस्ट्रीच्या बाबतीत मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पण करताना बघा, एन्शियंट, मेडिव्हल आणि मॉडर्न असे 3 याच्यामध्ये विभाग आहेत. तर एन्शियंट आणि मेडिव्हल साठी स्टेट बोर्डची 11वीचं पुस्तक आहे. ओके, तर तेवढंच करा, किंवा जे काय आपण नोट्स दिलेत तर तेवढंच करा. त्याच्या पलीकडे विचारलं तर तसंही कुणाला येणार नाही आहे, त्यामुळे तो काय मेरिटचा क्वेश्चन नाही की मला नाही आलं, कुणालाच नाही आलं तर त्या पद्धतीनेच कट ऑफ लागणार आहे. ओके, सो एन्शियंट मेडिव्हलला मटेरियल रिस्ट्रिक्ट ठेवा. प्रिलिम मध्ये क्वालिफाय होण्याची हीच एक स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही वारंवार मटेरियल ऍड करत गेला तर तुम्हाला रिव्हिजनला वेळ नाही मिळणार, तुम्हाला पीवायक्यू किंवा एमसीक्यू सोडवायला, टेस्ट सिरीज सोडवायला वेळ नाही मिळणार, आणि तुम्ही जे काय वाचलेलं असतं साधिकच ते रिटर्न सगळे झालेलं नसणार आहे जोपर्यंत तुम्ही एमसीक्यू सोडवत नाही तोपर्यंत, तर त्याचा काही फायदा नाही होणार. त्यापेक्षा मटेरियल रिस्ट्रिक्ट करा आणि त्याचे वारंवार रिव्हिजन करा. पर्पजफुली जर बघायचं झालं तर करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल, करंट अफेअर्समध्ये तुमचे 2-3 रिव्हिजन झाले आणि काही तुम्ही टेस्ट सिरीज मधले क्वेश्चन सोडवले तरच तुम्हाला तो डेटा रिटेन होईल. नुसता एकदा वाचून तुम्हाला लक्षात राहीलच असं नाही. लक्षात येतं? सो अशा पद्धतीनं तुम्ही सगळा अभ्यास करून तुम्ही पुढच्या 40 दिवसांमध्ये क्वालिफाय होण्या इतपत तयारी करू शकता. आता हे सगळं स्टडी बद्दल मी बोललो, मुळात तुमची सायकोलॉजी ही पाहिजे की मी 40 दिवसाचा चांगला अभ्यास, 40 दिवसाचं चांगलं युटिलायझेशन करून मी चांगला अभ्यास करून मी क्वालिफाय होणार आहे, ही पॉझिटिव्हिटी असेल तुमच्याकडं तर ह्या अभ्यासाचं काहीतरी तुम्हाला मार्कामध्ये कन्व्हर्जन दिसेल. अदरवाईज तुम्ही ह्या पद्धतीने जरी अभ्यास केला आणि मनात शंका असेल की मी क्वालिफाय होतो की नाही काय माहित, माझा अभ्यास लेटच झाला, मी जरा हेच आहे तसंच आहे, तुम्ही बऱ्याचदा ऑब्झर्व करत असेल एखादा ऍव्हरेज स्टुडंट सुद्धा तो तुमच्यापेक्षा कमी अभ्यास असेल पण त्या 2 तासामध्ये त्यांना आपला ऍटिट्यूड जो आहे तो एकदम पॉझिटिव्ह ठेवला. कशाही पद्धतीचे प्रश्न येतील मला क्रॅक करायचेच आहे, मी करणारच आहे, अजूनही मला वेळ आहे, अजूनही काही क्वेश्चन्स राहिलेत तर मी अजून सोडवणार आहे, माझा स्कोर निश्चित वाढेल. अशा पद्धतीने इव्हन एक्झामला पण तुम्ही स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे. लक्षात ठेवा, आधी तुम्ही मनातून हारता, नंतर ती गोष्ट रिअल लाईफ मध्ये तुम्ही हारलेली असता. ओके, तसंच प्रिलिमच्या बाबतीमध्ये पण आहे. त्यामुळं अचानक जरी आपल्याला वाटत असेल की ऍड आली तरी 40 दिवस आहे, आणि असंही काय आपण अगदीच प्रिलिमची कधी तयारी केलेली नाही आहे किंवा कधीच केले नव्हते असे विद्यार्थी असणार आहेत, पण खूप कमी असणार आहेत. इन जनरल तुम्ही मागच्या वर्षी प्रिलिम दिले असेल किंवा या वर्षी ऍड नसून दे पण मला प्रिलिम द्यायचे अशा पद्धतीने तुम्ही प्रिलिम देत असाल, कदाचित सिरियस नसाल तर 40 दिवस आहेत, तुम्ही सिरियसली अभ्यास करा. ओके, त्यामुळं आय थिंक तुम्हाला ह्याचे काय मी पॉईंट सांगितलेले आहेत ते तुम्ही युटिलाइज कराल आणि त्याचा तुम्हाला उपयोग होईल. आणखीन काय याच्याबद्दल तुम्हाला सब्जेक्ट वाईज थोडं डिटेल लागत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला मदत करायला मला निश्चितच आवडेल.